बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। दोषींना कठोर शिक्षेची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवणं गरजेचं असल्याचं सांगत यावेळी मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। पाहूया। हा आहे न्यायासाठीचा जनआक्रोश। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोर्चातील प्रत्येकाचा न्यायासाठीचा एल्गार बघायला मिळाला। हत्येच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळेपर्यंत थांबणार नसल्याचा निर्धार संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी व्यक्त केला। एका लोकप्रतिनिधीला ज्या प्रकारे या क्रूर कर्म्यांनी संपवलं, त्याला न्याय मागण्यासाठी सगळे हे न्यायाच्या भूमिकेत आलेले आहेत आणि न्याय मागतायत। आम्ही न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाहीत। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या ही माणुसकीची हत्या असल्याचं संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखनं म्हटलं। न्याय मिळेपर्यंत हा लढा असा सुरू ठेवण्यासाठी कुटुंबाला सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा वैभवीनं केलं। तुमची सुद्धा गरज आहे, जशी लोकांची गरज आहे। आज सर्वजण आमच्या सोबत आहात, तसं तुम्ही पण आमच्या सोबत आहात झालेल्या घटना झालेल्या दिवशीपासून, आणि आम्हाला सुद्धा न्याय मिळूच तर नाही तर पुढच्या वाटचालीसाठी तुमची सुद्धा गरज हवी आहे। आणि माझ्या वडिलांची हत्या जी झाली, माझ्या वडिलांची किंवा सोमनाथ दादाची म्हणण्यापेक्षा एक माणुसकीची आज हत्या झाली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून करण्यात यावी, तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरांनी केली आहे। आज प्रतिमोर्चे काढण्याचं राजकारण या बीडमध्ये चालू आहे, तेव्हा हे सर्व थांबलं पाहिजे। लोकांवरती दबाव येतात आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयीन चौकशी ही औरंगाबाद शहरामध्ये झाली पाहिजे। संभाजीनगरातील जनआक्रोश मोर्चातून आंदोलकांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। बीडमधील दहशत थांबवण्यासाठी धनंजय मुंडेंच्या टोळ्या उद्ध्वस्त करण्याची गरज असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंडेच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहेत, त्याशिवाय चालणार नाही। कारण याने ह्या टोळ्या उभा केल्यात, कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं, पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी देण्यात आली, त्या 26 दिवसानंतर आपण त्याने त्याचे लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली। कारण तो त्याच्या लोकाला थांबवतच नाहीये। याचा अर्थ असा होतो की तुमची मूक संमती आहे, तुम्ही काय पण करा, मी तुमच्या पाठीशी। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच माळेचे मणी आहेत। त्यांच्या कृत्याला अजित पवारांचा पाठिंबा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला। मला तो वाल्मिक कराड असेल, धनंजय मुंडे असेल, हे एकाच माळेचे मणी आहेत। धनंजय मुंडे एकीकडे शिर्डीला म्हणतात की माझ्या मागे अजितदादा पवार खंबीर उभे आहेत। याचा अर्थ अजितदादा पवारचा या धनंजय मुंडेच्या सगळ्या कामाला सहकार्य आहे, आणि म्हणून हे सहकार्यच गुन्हेगारांना मदत करते का, अशा प्रकारची स्थिती बांधवांनो। संतोष देशमुख यांच्या हत्येतील एका आरोपीला अजूनही अटक करण्यात आली नाही। देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठीच्या मोर्चाचं लोड आता महाराष्ट्रभर पोहोचत आहे, त्यामुळे न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतलीय। नितेश महाजन, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।